दूध न आटवता थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाटसर आणि रबडीसारखी साबुदाण्याची खीर कशी बनवायची पाहूयात. कुकरमध्ये अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची ही खीर बनवून तयार होणार आहे. तर त्यासाठी 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम 15 मिनिटे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. केशर वापरायचं असेल तर ते सुद्धा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. यामुळे खिरीला रंग सुद्धा चांगला येतो आणि पौष्टिक बनते. आणि त्यासोबतच थोडेसे काजू आणि बदाम थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत. याचा क्रंचीनेस या खिरीमध्ये खूप छान लागतो. आता कुकरमध्ये 1 लिटर फुल फॅटचं दूध गरम करायला ठेवलं. 15 मिनिटानंतर बदाम आणि काजू सुद्धा छान भिजलेले आहेत. बदामाची साल काढून घेतली. आता इथे मी रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेतलेला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेले काजू बदाम आणि त्यासोबतच 2 चमचे भिजवून घेतलेला साबुदाणा घेतला. यामध्ये पाव कप दूध घेतलेल्या याची बारीक अशी पेस्ट करून घेतली. आता ही खीर तर चवीला आणि दिसायला सुंदरच बनणार आहे. तुम्ही तर सुंदर आहातच, आणखी सुंदर बनवण्यासाठी आपल्याकडे खास नेकलेसचं कलेक्शन आहे. यामध्ये ब्रास बेस अँटिक फिनिशवाले लॉंग आणि शॉर्ट नेकलेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. कोल्हापुरी साज, लक्ष्मी हार असे महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने आपल्याकडे आहेत. या सणासुदीच्या दिवसांमध्ये असा एक पारंपरिक दागिना आपल्याकडे नक्कीच हवा. ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, आजच बुक करून ठेवा. आता दूध छान गरम झालेलं आहे. यामध्ये 1 आणि पाव कप साबुदाणा घेतला. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दूध आटवत बसायची गरज नाही. फक्त 5 मिनिटे हे शिजवून घेतलेलं आहे. हे पहा, असा साबुदाणा दुधावरती तरंगायला लागतो. या स्टेजला यामध्ये बनवून घेतलेली पेस्ट काढून घेतली. ही पेस्ट काढून घेतल्यानंतर आणखी 5 मिनिटे शिजवून घ्यायचे. 5 मिनिटानंतर अर्धा कप साखर आणि क्रश करून घेतलेले बदाम आणि काजू घेतले. थोडेसे पिस्त्याचे काप घेऊन 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरच शिजवून घेतलं. केशरचं पाणी सुद्धा घेतलं आणि छान ढवळून घेतलं. अजिबात दूध मी आटवून घेतलेलं नाही. ही पेस्ट घातल्यानंतर लगेचच खिरीला दाटसरपणा येतो. यामुळे साबुदाण्यातलं स्टार्च आणि दुधातलं फॅट छान एकजीव होतं आणि त्यामुळेच खिरीला दूध न आटवता सुद्धा मस्त दाटसरपणा येतो. वेलची पूड घातलेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता कुकरचं झाकण लावून थंड होईपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं. कुकरमध्ये असं घट्ट झाकण लावून ठेवल्यामुळे आतमध्ये तयार झालेल्या खूप गरम वाफेमुळे साबुदाणा आतपर्यंत मऊ असा शिजला जातो. त्यामुळे ही खीर पचायला सुद्धा हलकी होते. तर हे पहा, थंड झाल्यानंतर आणखी याला छान दाटसरपणा आलेला आहे. तर उपवासामध्ये अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकी साबुदाण्याची खीर बनवून तयार झालेली आहे. तर एकदा तरी या पद्धतीने खीर नक्की बनवून पहा.